आंदोलनाची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। या ठिकाणी अनेक तांत्रिक बिघाड झाले। 10 मिनिटांमध्ये अनेक विद्यार्थी लॉग आउट झालेले आहेत। त्या ठिकाणी कीबोर्ड व्यवस्थित नव्हते, सॉफ्टवेअर अपडेट नव्हतं, अशा पद्धतीची चुकीची यंत्रणा या संपूर्ण परीक्षेमध्ये वापरली गेली असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। इथं विद्यार्थी नाही तर व्यवस्था फेल झाली असं देखील अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। परीक्षा पुन्हा घेणार याचं लेखी आश्वासन द्या अशी त्यांची मुख्य मागणी आहे। जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनामधून आता मागे हटणार नाही अशी देखील भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। ते आंदोलकांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांनी सर्वांना आता या संदर्भातलं आवाहन देखील केलेलं आहे। लवकरात लवकर या संदर्भात लेखी आश्वासन द्या, अन्यथा आता उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आता मागे हटणार नाही असं देखील त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे। हायकोर्ट टायपिंग परीक्षेमध्ये हा गोंधळ झालेला आहे आणि या विद्यार्थ्यांच्या सोबत आता अभिजित दिपके देखील या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायला बसलेले आहेत। इतकंच नाही तर यामधील अनेकांसोबत अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात जाब विचारला तेव्हा त्यांना उद्धटपणे उत्तर दिली गेली असा देखील आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे। विद्यार्थ्यांसोबत ते आता ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत। त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। जोवर जिल्हा न्यायाधीश विद्यार्थ्यांना बोलायला येत नाहीत, लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आता माघार होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। जर आधीच तुम्हाला कल्पना होती या संदर्भात विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा आहे तर अद्ययावत यंत्रणा त्या ठिकाणी का बसवली गेलेली नाही आहे असा देखील सवाल अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एका नव्या आंदोलनाची घोषणा आपण पाहतोय अभिजित दिपके यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आता हे ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। परीक्षा ऑनलाईन घेण्याची कुवत नाही असा देखील आरोप त्यांनी सरकारवर या संपूर्ण यंत्रणेवर केलेला आहे। विद्यार्थी नाही तर इथं व्यवस्था फेल झालेली आहे, आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आज खरं तर ही परीक्षा होती, मात्र अवघ्या 10 मिनिटांमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हे परीक्षेला आलेले विद्यार्थी आहेत। मात्र 10 मिनिटात ते लॉग आउट झाले अचानक आणि हा जो संपूर्ण तांत्रिक बिघाड आहे त्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसलेला आहे। कारण केवळ संभाजीनगरामधले हे विद्यार्थी नाही आहेत तर महाराष्ट्राच्या विविध भागामधून परीक्षा द्यायला हे विद्यार्थी आलेले होते। कुणी बीडवरून, कुणी अमरावतीवरून या परीक्षेसाठी आलेला आहे। त्यामुळं इतक्या दूरवरून प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांचं आता एक मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं तातडीनं ही परीक्षा रद्द करा आणि पुन्हा एकदा पुनर्परीक्षा घेण्याच्या संदर्भातलं लेखी आश्वासन आम्हाला द्या अशी त्यांची मुख्य मागणी आहे। त्यामुळे आता सरकारकडनं, प्रशासनाकडनं यांना काय आश्वस्त केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे। मात्र तोपर्यंत आता मागे हटणार नाही अशी भूमिका, आक्रमक भूमिका अभिजित दिपके यांच्यासह या सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। त्यांनी ठिय्या आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। अद्याप त्यांच्याशी कुणीच बातचीत करायला आलेलं नाही आहे। मात्र आता प्रतीक्षा आहे त्यांच्याशी काय नेमका संवाद साधला जातो याची। अभिजित दिपके या विद्यार्थ्यांसोबत आपल्याला चर्चा करताना देखील दिसत आहेत। नेमका काय गोंधळ झालेला आहे हे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतायत। कशा पद्धतीनं या मुलांना परीक्षा देत असताना तांत्रिक अडचणी आल्या, त्या अडचणी नेमक्या काय होत्या या संदर्भात ते विद्यार्थी देखील अभिजित दिपके यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत। आता लवकरात लवकर या संदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका, अशी आक्रमक भूमिका या विद्यार्थ्यांसह अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी हे ठिय्या आंदोलन देखील आता सुरू केलेलं आहे। मग